वाजिये द्वारी कीर्तनाची वारी। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबराय वैराग्य रागेश जगद्गुरु तुकोबराय आमच्या सगळ्या परिसराचा आराध्य महामुनी अगस्त्य ऋषी आणि आमचे परमाराध्य सुभाषपुरीजी महाराज यांच्या चरणविंदी कीर्तनरूपी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग हरिकथेचं महत्त्व या प्रकरणातील अतिशय गोड जगद्गुरु तुकोबराय यांनी हरिकथेचा मांडलेला भाव आणि त्याची झालेली फलश्रुती असं सांगणारा फार मोठं महत्त्व असणारा आणि 4 कडव्याचा अभंग आहे। विठला विठला आपण सगळ्या माणसांना सामान्य जीवापासून अगदी मोठ्यात मोठ्या अगदी हत्तीपर्यंत सगळ्या जीवांना प्रत्येकाला सुख हवंय आणि प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतोय। रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा चालली आहे। रात्रीचा दिवस चाललाय, हाडाची काढ चालली। हा सगळा तास केवळ आपल्याला आणि केवळ सुख मिळवण्यासाठी चाललेला आहे। परंतु हे जे संसारातलं आपण सुख पाहतो, मोठी गाडी बंगले पाहतो, सगळं जर पाहत असेल परंतु त्याच्यातली माणसं सुखी आहेत असं नाही, माणसं सुखी असतीलच असं नाही, गाड्यांमधली माणसं सुखी असतील असं नाही, किंवा विमानामध्ये जाणारी माणसं सुखी असतीलच असं नाही। सुख ही वेगळी संकल्पना आहे। सुख समाधान नावाच्या एका सुंदर प्रकारच्या रचनेचं ते बीज आहे सुख म्हणजे। आणि माणूस सुखी राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे? संसारातलं सगळं जे सुख आहे हे सगळं मिथ्या आहे, ते क्षणिक आहे, ते सांसारिक सुख आहे आणि ते संपणार आहे। लग्न केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग म्हणजे लग्न, परंतु 1 वर्ष लग्न झाल्यानंतर ते सुख तसं राहत नाही, 10 वर्ष झाल्यानंतर ते सुख राहत नाही आणि 15 वर्ष झाल्यानंतर अतिशय त्याच्यामध्ये बदल होतो। ही सगळी कारणं सुखाची बदलणारी संकल्पना आहे, ही संसारामध्ये बदलती असते, परंतु परमार्थामध्ये तसं नाही। 750 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सुरू केलेल्या वारकरी संप्रदायाची रचना माझ्या प्रवरा नदीच्या तीरावर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा ही कल्पना त्या 16 वर्षाच्या माणसाच्या मनात आली, मुलाच्या मनात आली आणि ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ माझ्या प्रवरा नदीच्या तीरावर त्याने लिहिला। याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं सुख देणारा फक्त आणि फक्त या जगामध्ये भगवंत आहे। सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्मला सुख जर पाहिजे असेल तर ते फक्त भगवंताजवळ आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, भक्ती रसामध्ये आहे। हरिकथा इथल्या इथं तुम्हाला उदाहरण देतो। बसलेली माझ्या समोर बसलेली मंडळी यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि या ठिकाणी उभी असणारी मंडळी यांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र भिन्न आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी वरची मंडळी जी आहेत ना, ही सगळी टाळ वाजवणारी मंडळी आहेत, जीवनातल्या काही गोष्टी टाळल्यात आणि म्हणून यांच्या गळ्यामध्ये टाळ आहे। हरिभक्तीचं वातावरण निर्माण करणारी आणि नाम घेणारी सगळी मंडळी माझ्या समोर आहे। याचं कारण काय? नुसते टाळ, जीव आणि शिवाचे टाळ जरी गळ्यात पडले तरी हरिकथेचा किती मोठा आनंद आपल्याला निर्माण होतो।
टाळा टाळी लोपला नाद टाळा अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद ओ गजानना वेद गजानना वेद ओ गजानना वेद ओ ज्ञान गिरो निगावा गोविंदा ज्ञान गिरो गावो ज्ञान गिरो निगावा हरिकथेला किती महत्व प्राप्त होतं. भगवंताचं नामस्मरण करणारा माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज किंवा आमच्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज त्याच्यातला आनंद अतिशय भिन्न आहे. आणि तो आनंद आम्ही अनेक वर्ष अगदी पिढ्यानपिढ्या आषाढी पंढरीच्या वारीमध्ये भोगत असतो. आणि म्हणून या अनुषंगानं मीच नाही, त्या काळामध्ये 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांना त्या आनंद व्याप्ती अवस्थेचं वर्णन साक्षात पंढरीश परमात्म्यासमोर केलं. पंढरीश परमात्म्याने देवानं प्रश्न विचारला, तुम्हाला कोणामध्ये आनंद वाटतो? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय फार सुंदर वर्णन करतात. वैष्णवा संगती सुखवा हे देवा, वैष्णवा संगती सुखवा हे देवा, वैष्णवा संगती सुखवा हे देवा, आपुलिया छिंदे मनाच्या आनंदी आवडीने. फक्त मला आनंद सांगायचा आहे म्हणून हा सगळा शब्द प्रपंच तुमच्या पुढे मांडला. आनंद व्याप्ती अवस्था ही 7वी अवस्था आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आनंद व्याप्ती अवस्थेला पात्र झालेले आहे. सगळं अंग फुलून आलंय, चेहऱ्यावर रोमांच जागृत झालेत आणि हरिकथेचं महत्व या शब्दांमधून ते प्रगट करताय. आनंद व्याप्ती अवस्था 7वी अवस्था आहे. अज्ञान विक्षेप आवरण, परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान, शोक निद्रा आणि 7वी अवस्था आहे आनंद व्याप्ती अवस्था. ज्या अवस्थेमध्ये माणूस सर्व सुखाच्या अगदी आसनावर विराजमान झालेला असतो, हरिकथेमध्ये डुंबून गेलेला असतो आणि साक्षात भगवंत उभा असतो आणि तो नाचत असतो. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने, अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. परंतु हा सगळा भाव निर्माण होण्यासाठी, त्या हरिकथेमध्ये रमून जाण्यासाठी, तल्लीन होण्यासाठी आपल्यामध्येही काही पात्रता असावी लागते, नाही का? जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी हरिकथा कुणी केली पाहिजे आणि कुणासाठी आहे, कुणासाठी हरिकथा करणं गरजेचं आहे याचं महत्व प्रतिपादन करतायत. आणि हरिकथा करण्यासाठी मोठमोठ्या बंगल्यामधले माणसं ही उपयोगाची नाही आहे. जेवढी सुख मोठी आहे तेवढी दुःखही त्यांच्या वाट्याला मोठी आलेली असतात. मी पंढरपूरच्या वारीमध्ये जा, त्या ठिकाणी जवळजवळ 10 लाख लोक वारीमध्ये असतात. परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्यात कमी पावसाच्या, ज्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या दारिद्र्य आहे, अशा माझ्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातील लोक जास्त दिसतील तुम्हाला. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल? ज्यांच्या वाट्याला दीनता आली, ज्यांच्या वाट्याला दुर्बलता आली, ज्यांच्या वाट्याला गरिबी आली, अशा माणसांना देव जवळचा वाटायला लागला, नाही का? देव जवळचा वाटायला लागला आणि त्यांनी देव आपलासा केला. आणि म्हणून आज हरिकथेचं महत्व प्रतिपादन करतायत ना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ही हरिकथा कुणी ऐकली पाहिजे, कुणासाठी आहे? अभंगाचं पहिलं चरण. दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी.
हरी कथा तारू भव सागरी तारू भव सागरी